सोलापुरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। सोलापूर जिल्ह्याला पावसाचा हवामान खात्याने रेड अलर्ट दिलाय। सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे सोलापूरकर त्रस्त झाले। महापुराचं पाणी ओसरलेलं नाही आणि तोपर्यंतच रेड अलर्ट देण्यात आल्यामुळे सोलापूरकरांची चिंता वाढलेली आहे। सोलापुरातील दृश्य आपण पाहतोय। सोलापूरच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। सातत्याने इथे पाऊस पडतोय आणि त्यामुळे आधीच सोलापूरकर त्रस्त आहेत आणि आता पुन्हा एकदा पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। जोरदार पाऊस होतोय आणि त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट बनली आहे। या घरामध्ये पुराचं पाणी शिरलेलं होतं आणि आता चिखल काढला जात होता। मात्र आता पुन्हा एकदा रेड अलर्ट आहे। त्यामध्येच आता पाऊस सुद्धा मुसळधार कोसळतोय, त्यामुळे आता त्या सर्वांची चिंता पुन्हा वाढली आहे। 3 फूट पाणी होतं। 8-7 फूट आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा। अभिषेक, आपण पाहतोय आधीच एकतर सोलापूरकर त्रस्त होते, मध्ये पूर आलेला होता, आता चिखल आहे आणि या चिखलाचा गाळ सध्या उपसला जात असताना पुन्हा एकदा जोरदार पाऊस परततोय आणि त्यामुळे त्यांची धास्ती वाढलेली आहे। काय सध्याची माहिती मिळते? निश्चितच आपण पाहू शकतो सोलापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा 2 दिवसांचा जो आहे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि अगदी सकाळपासून तुफान पावसाला ही सुरुवात झालेली आहे। आपण सोलापुरातील परिस्थिती पाहू शकतो। खरं तर यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती, त्याच्यामुळं सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील ओढे, नाले, तलाव, नदी हे ओसंडून वाहत होते। सीना नदीनं देखील कहर केला होता। आपण पाहू शकतो काहीसा सीना नदीचा हा महापूर ओसरला होता। मात्र आता पुन्हा एकदा रेड अलर्ट दिल्याने सोलापूरकर चांगले चिंतेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी सकाळीपासून जर आपण परिस्थिती पाहिली तर अगदी सकाळी 8, 9, 10 वाजेपर्यंत संपूर्ण अंधार हा शहरात पसरलेला होता। सूर्यदर्शन अद्याप सोलापूरकरांना झालेलं नाही। आता आणखी दिवसभरात मोठ्या पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे सोलापूरकरांची देखील चिंता पुन्हा एकदा वाढलेली आहे। खरं तर महापुराचं जे पाणी आहे मोठ्या प्रमाणात शहरात शिरलेलं होतं, त्याच्यामुळे सोलापूरकर चांगले चिंतित होते आणि आता अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पुन्हा एकदा सोलापूरकरांचं टेन्शन आपल्याला वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत सीना नदी असेल त्याचं महापूर पुन्हा येईल की काय अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे आणि हा जो अलर्ट देण्यात आलेला आहे त्याच्यामुळं सोलापूरकर जे आहेत ते पुन्हा एकदा चिंतेत सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळं आज आणि उद्या आता पावसाचा जोर नेमका कसा असणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।